संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले? काय घडले मृत्यूनंतर? 11 मार्च 1689 हा दिवस मराठ्यांसाठी काळाने झडप घालणारा होता. अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाने वढू तुळापूर येथे ठार मारले. महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते. आदी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती. संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आली. ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थर कापत होते. संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पाठ झाली. रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता. तांबड फुटू लागलं होतं. झाडांची सळसळ ऐकू येत होती. पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते. भल्या पहाटे जनाबाई परटीन धुणी धुण्यासाठी नदी काठावर आली. कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले. कोणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्याच्या शरीराचे तुकडे इथे फेकले. ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या. शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाणे होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही. आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्त मांस आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं अन आपण मात्र गप्प बसलो याचं दुःख वाटतंय. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला. शिवाजी राजांनी आपल्या लेकराबाळांवर ह्या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय. आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गाव शिवाराचा जवळ पडावा अन आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा. इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीज जास्त तुटतंय. पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय. बादशाची लई दांडगी हाय. त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फर्मान काढलंय. खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगच बादशाची कळ नको काढायला. पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गप गार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसायचं. आता रात्र होत आली होती. गाव पाटलानं निकाल दिलेला होता. गावकरी आपापल्या घराकडे परतले होते. भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले. पण जना परटीन मोठी जिद्दी बाई होती. ती थेट राधाई पाटलीनीच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले. शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या. त्या आठवणीने साऱ्यांची काळीजं हेलवली. रात्र बरीच वाढली होती, तरीही कोणी तिथून हालायला तयार नव्हतं. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलीनीने बोलावून घेतले. तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने चैन झालेला गोविंद पुणे तेथे येऊन पोहोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असेच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले. जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल. गाव जाळील इतकंच ना.
जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कोणीही बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावं असं शास्त्र पुराण सांगतं. गोविंद म्हणतो, इथे शिवाजी राजाच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप. आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. कारभारने काय हा पोरकटपणा लावलाय? बादशाने गावावरून गाढवांचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचा गाव आणि घर. निघालो आम्ही. राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनापर्टीन आणि वढू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर आली. नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांचे पुढे होता. एकदाचा नदी काठाला आसमंतात काळा अंधार होता. त्यात बादशाच्या फौजेची भीती होतीच. सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती. त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढाराढूर झोपलेले होते. गावकरी दबकत दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसून धोतर सोडली. त्यामध्ये मांसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले. काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणले, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला. चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर, शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरले. उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबजत होता. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला. गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकडं, ही आम्हा महारांची व वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना. समजा उद्या बादशाचे संकट आलंच व कुठंबी निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा. कसं विसरू आम्ही? तिथं गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलानं गावातील तरण्याबाण पोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले. अचानक वैऱ्याची गोळी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच अडवा. गोफा नीतल्या दगडांनी लोळवा. एकेकाला प्राण गेला तरी चालेल, परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या. गावकऱ्यांना हुंदका फुटला होता. आया बाया तर जोराजोरात रडत होत्या. पोरं तर धायमोक मोकलून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबाडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास र पाखरा? त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पाठ होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली.
राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबड्या फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरे जागी होऊ लागली होती. नदी काठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.